आज आपण करत आहोत रवा केक. त्यासाठी मी हा 1 वाटी रवा घेतला आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे. त्यासाठी मी पाऊण वाटी साखर घेतली आहे. ती सुद्धा या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर हे चांगलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे सर्व बारीक आहे. त्यानंतर थोडं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर खाण्याचा सोडा टाकायचा आहे थोडा, आणि तुम्हाला हे 2 चमचे तेल टाकायचं आहे. त्यानंतर तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे दही सुद्धा टाकायचं आहे. हे बघा 2 चमचे आपल्याला दही टाकायचं आहे आणि परत एकदा आपल्याला मिक्सरला व्यवस्थित प्रकारे फिरून घ्यायचं आहे. त्यामुळे ते सर्व जिन्नस एकजीव होतात. अशा प्रकारे मिक्सरला फिरून घेतल्यानंतर मी त्यामध्ये विलायची पण टाकते. विलायची टाकण्यामध्ये आपल्या केकला टेस्ट पण छान येते. आणि मी हे अर्धी वाटी दूध टाकत आहे आणि परत एकदा पुन्हा मिक्सरला चांगलं फिरून घेत आहे. हे बघा पुन्हा एकदा फिरून घेतल्यानंतर आपलं केकचं मिश्रण छान प्रकारे तयार झालेलं आहे. मी एका पातेल्यामध्ये ते काढून घेत आहे आणि ते 15-20 मिनटं झाकून ठेवलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये इनो टाकायचं आहे आणि सर्व व्यवस्थित प्रकारे हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. आता इनो टाकल्यानंतर आपण त्यावर थोडं पाणी टाकूया, म्हणजे तो व्यवस्थित प्रकारे मिक्स होते. अशा प्रकारे थोडं पाणी टाकल्यानंतर आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि त्यामुळे आपलं मिश्रण पण असं छान फ्लफी तयार होत आहे. आणि आपल्याला एकच डायरेक्शनमध्ये हलवायचं आहे सारखं. त्यानंतर मी एका भांड्याला थोडं तूप आणि पीठ टाकून आपलं ग्रीस करून घेतलं आहे. त्यानंतर मी केकमध्ये जेम्स पण टाकले. माझ्याकडे जेम्सचं एक पॉकेट शिल्लक होतं, ते पण त्यामध्ये टाकले आणि जवळजवळ 30 ते 35 मिनटं तुम्हाला केक चांगल्या प्रकारे बेक करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्ही केक चेक करू शकता. केक जर आपल्या सुरू नाही चिकटला तर आपला केक त्यानंतर चांगला व्यवस्थित प्रकारे थंड करून घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे बघा कट करून घेतला आणि आपला केक पण एकदम स्पॉन्जी तयार झाला आहे आणि त्याची टेस्ट पण अप्रतिम लागते. बघा माझी मुलींनी केक खाल्ल्याची काय म्हणते. तिला केक तर नेहमीच आवडतो.